So my dear students, today we are going to learn next part number 2. Parties to a bill of exchange. आज आपण बघणार आहोत पार्टीज. या बिल ऑफ एक्सचेंज रिलेटेड कोण कोण आहेत आणि त्या व्यक्तीच्या संबंधी आपण ओळख बघणार आहोत. फर्स्ट, ड्रॉवर. तर आपण बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉवर म्हणजे काय हे माहीत असायलाच पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्हमध्ये नेहमी विचारला जातो. सो ड्रॉवर इज अ पर्सन हू ड्रॉज और मेक्स द बिल अँड साइन इट ऑन. असं जरी लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळतो. व्हॉट इज ड्रॉवर किंवा तुम्हाला राईट वर्ड टर्म फ्रेज असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. सो हिअर अ पर्सन हू इज गोइंग टू ड्रॉ द बिल. जो व्यक्ती बिल तयार करतो त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉवर. ड्रॉवर हा कोण असतो? सावकार असतो. सावकार म्हणजे कोण? जो व्यक्ती उधारीवर माल विकतो. ही इज अ क्रेडिटर. सावकार हू इज एंटायटल्ड टू रिसीव द मनी फ्रॉम द डेटर्स. म्हणजे ग्राहकाकडून पैसे मिळवण्यासाठी, वसूल करण्यासाठी जो व्यक्ती बिल तयार करतो त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉवर असं म्हणतो. फॉर द ड्रॉवर द इन्स्ट्रुमेंट इज बिल्स रिसिवेबल सिन्स ही हॅज टू रिसीव द अमाऊंट ऑफ बिल. तर ॲक्च्युली त्याला बिलाचे पैसे आफ्टर सम डेज हॅज टू बी रिसिव्ड, त्याला पैसे मिळणं आवश्यक आहे. आता ड्रॉवी म्हणजे काय? ज्याच्यावर बिल आपण तयार करतो त्याला आपण ड्रॉवी म्हणतो. ड्रॉवी इज द पर्सन ऑन हुम द बिल इज ड्रॉन. एवढं जरी लिहिलं तरी तुम्हाला फुल मार्क मिळेल. ज्या व्यक्तीवर आपण बिल काढतो त्याला आपण काय म्हणतो? ड्रॉवी असं म्हणतो. ठीक आहे. ही इज अ ॲक्सेप्ट, ही हॅज टू ॲक्सेप्ट द बिल ड्रॉन ऑन हिम. तर त्याने ते बिलाला ॲक्सेप्टन्स देणं आवश्यक आहे. ही इज अ डेटर टू हॅज टू पे द मनी ऑन टू क्रेडिटर. तो ग्राहक असतो. ज्याला आपण उधारीवर माल विकला आहे त्याला आपण काय म्हणतो? या ठिकाणी ग्राहक म्हणतो. आणि जो पैसे वसूल करून घेतो त्याला आपण काय म्हणतो? सावकार. फॉर द ड्रॉवी द इन्स्ट्रुमेंट इन इज बिल्स पेएबल साइन ही हॅज टू पे द अमाऊंट ऑफ बिल. ॲक्च्युली बघा, ड्रॉवर म्हणजे कोण? कस्टमर. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे. काय माहीत आहे? की आपण काय करतो, कशा प्रकारे हे बिल ड्रॉ करतो. बघा, तर जो बिल व्यक्ती काय करतो? बिल ड्रॉ करतो, आहे का नाही? जर समजा ए व्यक्ती, ए सोल्ड गुड्स टू बी. एने जर बीला माल विकला तर या ठिकाणी ए कोण झाला? तुमचा ड्रॉवर. हा ए कोण झाला? ड्रॉवर. आणि बी कोण झाला? तुमचा ड्रॉवी. ड्रॉवी म्हणजे कोण? कस्टमर. ठीक आहे. तर ड्रॉवरलाच आपण काय म्हणतो? या ठिकाणी क्रेडिटर असं म्हणतो. आणि ड्रॉवीला आपण काय म्हणतो? कस्टमर असं म्हणतो. कस्टमर किंवा ज्याला आपण काय म्हणतो? डेटर असं म्हणतो. ओके. सो हिअर ड्रॉवी हॅज टू पेड द अमाऊंट ऑफ बिल टू ड्रॉवर. तर ड्रॉवी बिलाचे पैसे देणं आवश्यक आहे. तर ड्रॉवर बिल तयार करतो म्हणजे त्या बिलाचे पैसे त्याला मिळणं आवश्यक आहे. म्हणून तो काय करतो? या ठिकाणी बिल्स रिसिवेबल असं तो म्हणतो. आणि या ठिकाणी जो कस्टमर असतो त्या कस्टमरला बिलाचे पैसे द्यावे लागतात म्हणून त्या बिलाला तो काय म्हणतो? बिल्स पेएबल असं म्हणतो. बिल एकच आहे परंतु त्याची नावं 2 आहेत. ओके. जसं एखाद्या मुलीचं सासरचं नाव आणि माहेरचं नाव म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी बिल एकच आहे. बिल आपण ड्रॉ करतो, आहे का नाही? तर बिल एकच आहे परंतु बिलाला आपण 2 नावं दिलेली आहेत. ते कसे नावं दिलेत बघूया. आता समजा हे बिल आहे, तर हे बिल आपण ड्रॉ करतो. 1 मिनटं. तर बिल आपण तयार करतो आणि बिल तयार केल्यानंतर ते बिल ड्रॉवरद्वारे तयार केलं जातं आणि ड्रॉवी त्या बिलाला ॲक्सेप्टन्स देत असतो. ओके. आणि ॲक्सेप्टन्स दिल्यानंतर ते बिल आपल्याला परत मिळतं. ठीक आहे. बघा, आता इथं आपण बघूया. एने बिल ड्रॉ केला असेल तर तो कोण झाला? तुमचा ड्रॉवर झाला, आहे का नाही? हे ड्रॉवर इथे लिहित बसणार नाही, आपला वेळ जाईल. परंतु या ठिकाणी हा ड्रॉवर झाला आणि बी कोण झाला? तुमचा ड्रॉवी झाला. ओके. तर आपण बघूया नेक्स्ट भाग. प्रॉमिसरी नोट. प्रॉमिसरी नोटमध्ये काय होतं बघा. मेकर अ ड्रॉवर. ही इज अ पर्सन हू ड्रॉज द प्रॉमिसरी नोट is one who promised to pay certain amount as specified in the promissory note. He is also called promisor. Actually bill of exchange मध्ये एकूण 3 पार्टीज असतात, आहे का नाही? आपण अगोदर काय बघितलं? ड्रॉवर, ड्रॉवी बघितलं. पेई. पेई म्हणजे काय? पेई इज द पर्सन टू हुम अमाऊंट ऑफ द बिल इज पेएबल. ज्या व्यक्तीला बिलाचे पैसे देणं लागतो त्याला पेई असं म्हणतो. पण प्रॉमिसरी नोटमध्ये पेई नसतो. तर कोण असतो? फक्त ड्रॉवर आणि ड्रॉवी. ड्रॉवर म्हणजे कोण? जो बिल तयार करणारा, मेकर ऑफ बिल. आणि ड्रॉवी म्हणजे कोण? पेई.
whom the person to who has to pay the amount of money. He is the person whose favor the promissory note is drawn. ज्याच्यावरती प्रॉमिसरी नोट ड्रॉ केलेला आहे त्याला आपण काय म्हणतो, ड्रॉवी असं म्हणतो, आणि त्यालाच आपण पेई असं म्हणतो. ओके, आता आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पूर्वी जे इंडियन लँग्वेजमध्ये याला अनेक नावं होते, जसे की सहजोग हुंडी, दर्शनी हुंडी, मुदती हुंडी, नामजोग हुंडी, धनीजोग हुंडी, जवाबी हुंडी, अशी वेगळे नावं होते. ओके, तर आता आपण बघूया कंटेंट और फॉर्मॅट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. त्याच्यामध्ये काय काय असतं, बिल ऑफ एक्सचेंजमध्ये काय काय असायला पाहिजे. ॲक्च्युअली बिल ऑफ एक्सचेंज हा तुमचा हा फॉर्मॅट आहे आणि हे तुमचं प्रॉपरली बिल आहे. ओके, तुम्ही हे बघू शकता बघा, बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे. याच्यावरती काय काय इन्फॉर्मेशन आहे. इथं ड्रॉवरचं नाव आहे, डेट आहे, स्टॅम्प आहे, अमाऊंट आहे, इथं वर्डमध्ये मेन्शन आहे, इथं ड्रॉवीचं नाव आहे, इथं ड्रॉवीची सही आहे, डेट आहे. ते सर्व घटक आपण बघूया, पण आपण अगोदर थिअरॉटिकल भाग लर्न करूया. ओके, सो डेट. तर द डेट ऑफ द बिल विच हॅज बीन ड्रॉन मस्ट बी रिटन ॲट द टॉप हँड साईड कॉर्नर बिलो द ॲड्रेस ऑफ ड्रॉवर. आत्ताच बघितल्याप्रमाणे आपण जी डेट आहे ती या ठिकाणी असायला पाहिजे. म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज आपण तयार करत असताना या ठिकाणी ड्रॉवरचं ज्या ठिकाणी नाव असेल, ॲड्रेस असेल, त्या ॲड्रेसच्या खाली डेट ऑफ बिल, ज्या दिवशी आपण बिल ड्रॉ करतो ती तारीख त्या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. डेट ऑफ बिल इज एसेन्शियल फॉर कॅल्क्युलेशन ऑफ मॅच्युरिटी डेट. अ बिल विदाउट डेट इज नो मिनिंग. तर आपल्याला ड्यू डेट काढण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ते, आणि विदाउट डेट दॅट बिल इज युजलेस. त्या बिलाला काहीच इम्पॉर्टन्स नाही, डेट महत्त्वाचं आहे. कधी बिलाचे पैसे येणे आहेत हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघूया टर्म्स. द टर्म ऑफ बिल मस्ट बी स्पेसिफाईड इन मंथ ऑर डेज. बघा, जेव्हा आपण बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ करतो तेव्हा आपल्याला इथं सुरुवातीलाच हा पिरियड मेन्शन करावा होतो, किंवा डेज किंवा काय कालावधी, जसं इथे सांगितले 3 months, हा पिरियडसुद्धा आपल्याला मेन्शन करणं आवश्यक आहे. आफ्टर हाऊ मेनी डेज द अमाऊंट ऑफ बिल इज गोइंग टू बी रिसिव्ड. तो टर्म, कालावधी आपण उल्लेख करणं आवश्यक आहे. अमाऊंट, बिलाची रक्कमसुद्धा, अमाऊंट ऑफ बिल इन फिगर शुड बी स्पेसिफाईड बिलो द स्टॅम्प अँड अमाऊंट इन वर्ड मस्ट बी स्पेसिफाईड इन द बॉडी ऑफ द बिल. तर ॲक्च्युली जे बिलाची अमाऊंट आहे ती 2 ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे. कुठे, तर या ठिकाणी बिला इथंसुद्धा मेन्शन करणं आवश्यक आहे, आणि त्याचप्रमाणे इथंसुद्धा. म्हणजे आपल्याला फिगरमध्ये आणि इथं वर्ड्समध्ये दोन्ही ठिकाणी आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे. जसं की या बिलामध्ये सांगितलं बघा, ₹44,500 ओनली. तर हा भाग झाला तुमचा वर्डमध्ये आणि हा जो भाग झाला तो तुमचा फिगरमध्ये. तर आपल्याला दोन्ही ठिकाणी आपण तो काय म्हणूया, अमाऊंट हॅज टू बी मेन्शन, अमाऊंटचा उल्लेख करणं आवश्यक आहे. स्टॅम्प, हे सर्व गोष्टी स्टॅम्पवर होणं आवश्यक आहे. स्टॅम्प जोडणं आवश्यक आहे. स्टॅम्प पेपर, ॲक्च्युली स्टॅम्प लावणं आवश्यक आहे बिलावरती. रेव्हेन्यू स्टॅम्प असेल तो सुद्धा जोडणं आवश्यक आहे. सो पार्टीज, नेम ऑफ द ड्रॉवर, ड्रॉवी, पेई अँड देअर ॲड्रेस मस्ट बी मेन्शन इन द बिल ऑफ एक्सचेंज. ज्या पार्टीचा सुद्धा उल्लेख करणं गरजेचं आहे. बघा, इथं हे जे असतं ते ड्रॉवरचं नाव, ॲड्रेस असतो, आणि त्यानंतर इथं पेई, ज्या व्यक्तीच्या नावे आपण बिल तयार करतो त्या व्यक्तीचं नाव किंवा आपलं ड्रॉवरचं नाव असतं, आणि इथं ड्रॉवीचं नाव आणि ॲड्रेस, आणि इथं परत नाव, आणि इथं ड्रॉवरची साईन. थोडक्यात काय, सर्व जणांचे ॲड्रेस असणं आवश्यक आहे. फॉर व्हॅल्यू रिसिव्ड, हा सुद्धा शब्द लिहिणं आवश्यक आहे. द लॉ डज नॉट कन्सिडर ॲग्रीमेंट दॅट आर मेड विदाउट कन्सिडरेशन. तर कन्सिडरेशनसुद्धा आपल्या त्या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. फॉर व्हॅल्यू रिसिव्ड, मला त्याचा काहीतरी मला त्याबद्दल भेटलेलं आहे म्हणून मी प्रॉमिस करत आहे. सो आय विल पे अमाऊंट ऑफ बिल फॉर 40,000 60,000. का, तर काहीतरी त्याच्याबद्दल कन्सिडरेशन मिळालेलं आहे. म्हणजे उधारीवर त्याला माल विकला असेल किंवा पैसे दिले असतील. ओके, सो वेन ड्रॉवी साइन द नेम, हिज नेम अलॉंग विथ द डेट अक्रॉस द फेस ऑफ द बिल with word accepted, the bill is said to be accepted and act of drawee is called acceptor of the bill. बघा, जेव्हा काय केलं जातं, ड्रॉवी त्या बिलावरती सही करतो, त्या बिलाला ॲक्सेप्टन्स देतो, तर तेव्हा ते बिल ऑफ एक्सचेंज बनतं. अँड बिफोर ॲक्सेप्टन्स ऑफ दॅट बिल इज ड्राफ्ट ओनली.
तर ऐका नाही, तर या ठिकाणी सांगितलंय तुम्हाला ड्रॉवी कॅन नॉट मेड लायबल फॉर पेमेंट ऑफ बिल बिफोर द ॲक्सेप्टन्स ऑफ द बिल. तर ड्रॉवी तोपर्यंत रिस्पॉन्सिबल नाही जोपर्यंत तो बिलावरती सही करणार नाही. एकदा का ड्रॉवीने बिलावरती सही केली, सो ड्रॉवी इज अ पर्सन हू बिकम रिस्पॉन्सिबल पर्सन अँड हॅज टू पेड द अमाऊंट ऑफ बिल. त्यांनी बिलाचे पैसे कंपल्सरी देणं आहे ऑन ड्यू डेट. ओनली ऑन ॲक्सेप्टन्स द ड्राफ्ट बिकम अ बिल ऑफ एक्सचेंज. जर समजा त्या बिलावरती जोपर्यंत सही करत नाही ड्रॉवी, तोपर्यंत त्या बिलाला आपण काय म्हणतो, ड्राफ्ट असं म्हणतो. त्यानंतर बघूया आपण, हा एक फॉर्मॅट आहे, ॲक्च्युली आपण प्रॉब्लेम्स बघणार आहोत. त्यानंतर बघूया टाइप्स ऑफ ॲक्सेप्टन्स. आपण जे बिल तयार करतो आहे का नाही, हे जे बिल आहे या ठिकाणी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्रॉवरचं हे नाव, ॲड्रेस, इथं डेट, हा स्टॅम्प कंपल्सरी कोणताही बिल ऑफ एक्सचेंजचा फॉर्मॅट विचारला गेला असेल तर असं स्टॅम्प म्हणून लिहायचं आणि चौकोन तयार करायचं स्क्वेअरमध्ये. आणि इथं सुद्धा अमाऊंट आपल्याला लिहिणं आवश्यक आहे. अमाऊंट दोन ठिकाणी, एक या ठिकाणी फिगरमध्ये आणि इथं वर्ड्समध्ये, ते आपण बघूया. तर ॲक्सेप्टन्स कसे असतात, दोन प्रकारचे असतात, एक जनरल ॲक्सेप्टन्स आणि दुसरा असतो तुमचा क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. सो वेन द ड्रॉवी ॲक्सेप्ट द ड्राफ्ट विदाउट एनी चार्जेस और कंडिशन्स इट इज कॉल्ड जनरल ॲक्सेप्टन्स. तर ॲक्च्युली कुठल्याही प्रकारचे चेंजेस, ॲक्च्युली तर चेंजेस असायला पाहिजे, कुठल्याही प्रकारचा बदल न करता किंवा कंडिशन चेंज न करता जर ते बिल ॲक्सेप्ट करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, जनरल ॲक्सेप्टन्स असं म्हणतो. अँड इट इज ऑल्सो नोन ॲज अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स. कुठल्याही प्रकारची कंडिशन न टाकता त्याने ॲक्सेप्टन्स करणं आवश्यक आहे, त्याला आपण जनरल ॲक्सेप्टन्स असं म्हणतो, आहे का नाही. आणि क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स म्हणजे काय, वेन ड्रॉवी ॲक्सेप्ट द बिल विथ सर्टन क्वालिफिकेशन्स, इथं कंडिशन्स असायला पाहिजे, टू द ऑर्डर द ड्रॉवर इज कॉल्ड क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. ओके, तर इथं काय पाहिजे तुम्हाला, कंडिशन्स मीन्स वेन ड्रॉवी पुट सम सर्टन कंडिशन, काय काही कंडिशन टाकतो की जसं की ही इज गोइंग टू चेंज टाईम, तो टाईम चेंज करू शकतो, प्लेस चेंज करू शकतो, अमाऊंट चेंज करू शकतो. ओके, टाईमच्या बाबतीत काय होतं बघा, when Drawee accept the bill subject to change in tenure or term of the bill is known as qualified acceptance as time. म्हणजे आपण त्याला एक मुदत दिलेली असते. समजा आपण त्याला मुदत दिलेली आहे, बिल ड्रॉ केलं तेव्हा आपण त्याला सांगितलं होतं 2 months, पण ड्रॉवी काय म्हणतो, नाही, आय एम नॉट एबल टू पे द अमाऊंट ऑफ बिल इन 2 months, आय विल पे द अमाऊंट ऑफ बिल इन 3 months असं म्हणू शकतो. तर मग त्याला काय म्हणू, टाईम वाढून मागत असतो कोण, ड्रॉवी. त्याच्यानंतर आपला दुसरा जो भाग आहे तो म्हणजे कुठला, प्लेस. तर एखाद्या ठिकाणी त्याला पॉसिबल नसेल, जसं की तू मला बिलाचे पैसे या शहरात दिलं पाहिजे, इथं दिलं पाहिजे, आहे का नाही, तर तो म्हणेल नाही, आय एम नॉट रेडी टू पे द अमाऊंट ऑफ बिल इन दॅट पर्टिक्युलर प्लेस. तर तो जेव्हा प्लेस चेंज करतो त्याला आपण काय म्हणतो, क्वालिफाईड ॲज अ प्लेस. क्वालिफाईड ॲज अमाऊंट हा शक्यतो प्लेसचा प्रॉब्लेम आतापर्यंत विचारलेला नाही, आता कदाचित विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर बघा पुढे काय सांगितलं आहे तुम्हाला, इथं आणखीन एक चेंज तो करू शकतो, काय, अमाऊंट. समजा आपण बिल काढलं होतं 20,000चं, पण ड्रॉवी म्हणतो नो, मी 20,000 देणार नाही तुम्हाला, मी 19,500 रुपये देणार. अँड आय विल रेडी टू साईन ऑन दॅट बिल ओनली वेन इफ यू आर रेडी टू ॲक्सेप्ट 19,500. आय विल नॉट पे 20,000. तर ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात, याला क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स म्हणतात. ड्रॉवरने सांगितलं 20,000 दे, पण ड्रॉवी म्हणतो नो, आय एम नॉट रेडी. ठीक आहे, मग तो दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग झाली आणि ड्रॉवी सही करताना 19,500 जर लिहित असेल तर त्याला काय म्हणू, क्वालिफाईड ॲज अ अमाऊंट. ओके, वेन द ड्रॉवी ॲक्सेप्ट द बिल फॉर पार्ट ऑफ द अमाऊंट ऑफ द बिल इट इज नोन ॲज क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. त्याची काही रक्कम तो द्यायला तयार असेल त्याला काय म्हणू, क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स. क्वालिफाईड ॲज पार्टीज, काही वेळेस तो म्हणू शकतो की आय विल नॉट पेड द अमाऊंट ऑफ बिल टू पर्टिक्युलर पर्सन, आय विल पेड दॅट अमाऊंट टू अनदर पर्सन. कधी कधी काही वेळेस एखाद्या वेळेस काही वादविवाद असतील तर मी त्याला न देता मी याला देईन किंवा तुम्हाला देईन, असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा त्याला काय म्हणूया, पार्टीज. Qualified as condition, when drawee accept the bill subject to certain condition being fulfilled by drawer, it is known as qualified acceptance as a condition. तर जेव्हा ठीक आहे म्हणतो, दोघांमध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग होणं आवश्यक आहे, जर झाले तरच ते पुढे व्यवहार होऊ शकतो. ठीक आहे, थँक यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल.